घडामोडी। घोडबंदर परिसरात रुंदीकरण केलेल्या रस्त्यांवर ठाण मांडणारे फेरीवाले, तिथे खरेदीसाठी येणाऱ्या नागरिकांकडून होणाऱ्या बेकायदा पार्किंगमुळे होणारी वाहतूक कोंडी, उघड्यावर असलेल्या वीज वाहिन्या, चालण्यासाठी पदपथ नाहीत, विविध कार्यक्रमामुळे मुलांना खेळण्यासाठी मैदाने उपलब्ध होत नाहीत, कचरा उचलला जात नाहीत, अशा विविध समस्यांच्या तक्रारींचा पाढा काल घोडबंदर वासियांनी पालिका प्रशासनापुढे मांडला। आम्हाला हक्काचे पुरेसे पाणी देण्यासाठी उपलब्ध नसे, मग टँकर चालकांना पाणी कसे मिळते, असा प्रश्नही रहिवाशांनी पालिका प्रशासनाला विचारला। त्यावर पालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांनी स्पष्टीकरण देत त्यांना भेडसावणाऱ्या समस्या लवकरच सोडवण्याचे आश्वासन दिले। नवे ठाणे म्हणून घोडबंदर परिसर ओळखला जातो। या भागात मोठमोठी गृहसंकुले उभी राहिली आहेत। आजही या ठिकाणी गृहसंकुले उभारण्याची कामे सुरू आहेत। वाढत्या नागरिकीकरणाबरोबरच येथील नागरिकांना विविध समस्या भेडसावत आहेत। त्यात प्रामुख्याने पाणी आणि वाहतूक कोंडीच्या समस्येचा समावेश असून त्याचबरोबर आता फेरीवाल्यांच्याही त्रासाला सामोरे जावे लागत आहे। या पार्श्वभूमीवर ठाण्याचे खासदार नरेश म्हस्के यांनी काल ठाणे महापालिका मुख्यालयात एक बैठक घेतली। या बैठकीला ठाणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, उपायुक्त मनीष जोशी, जीजी गोदेपुरे, मनोज तायडे, नगर अभियंता प्रशांत सोनाग्रा आणि घोडबंदर भागातील गृहसंकुलाचे प्रतिनिधी राजेश अंडागळे, मेर्सी, विजय पांचाल, रोशन माखीजा, विजय देसाई, डॉक्टर तृप्ती आनंद, संतोष सिंग, निखिल ठोंबरे, प्रवीण नाकवा यांच्यासह एकूण 47 गृहसंकुलाच्या प्रतिनिधी उपस्थित होते। घोडबंदर भागात अनेक रस्त्यांचे रुंदीकरण करून नूतनीकरण करण्यात आले आहे, परंतु या रस्त्यांवर आता फेरीवाले बसत आहेत। त्यांच्याकडे खरेदी करण्यासाठी येणारे नागरिक रस्त्यावर दुहेरी बेकायदा पार्किंग करतायत। यामुळे नागरिकांना वाहतूक कोंडीच्या त्रासाला सामोरे जावे लागतंय। काही गृहसंकुलांनी रस्ते रुंदीकरणासाठी आपली जागा दिली, त्यांची वाहने रस्त्याच्या कडेला उभी केली जातात, परंतु त्या व्यतिरिक्तही वाहने उभी राहत आहेत। अशी वाहने हटवण्यासाठी वॉर्डन नेमले पाहिजेत। या वॉर्डनचा पगार सोसायटी पैसे देण्यास तयार आहे, असे मुद्दे घोडबंदर भागातील रहिवासी मुके ठोंबरे यांनी मांडलेत। भारताचे पंतप्रधान 3 वेळा भूषविणाऱ्या भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांनी आपल्या कारकिर्दीमध्ये आर्थिक आघाडीवर मोठे काम केले। किंबहुना अटलजींच्या दृष्टीपणामुळेच भारतात कम्युनिकेशनची आर्थिक क्रांती झाली, असे प्रतिपादन सुप्रसिद्ध पत्रकार आणि लेखक सारंग दर्शन यांनी केले। ठाण्याच्या सरस्वती क्रीडा संकुल पटांगणात आमदार संजय केळकर यांच्या माध्यमातून सुरू असलेल्या 39व्या कैलासवासी रामभाऊ म्हाळगी स्मृती व्याख्यानमालेत सारंग दर्शने यांनी अटलजींचा वसा आणि वारसा हे 6वे पुष्प गुंफले। यावेळी व्यासपीठावर या सत्राचे अध्यक्ष शरद गांगल, अध्यक्ष ठाणे जनता सहकारी बँक सुहास जावडेकर उपस्थित होते। लेखक दर्शने यांनी अटलजींच्या चरित्राचे पैलू उलगडताना संघाचे प्रचारक जनसंघ ते पंतप्रधान पदापर्यंतचा प्रवास श्रोत्यांसमोर मांडला। 1950 चे दशक ते 1977 पर्यंतचा काळ बिकट होता। समाजात उद्योजकतेला स्थान मिळत नव्हते। जागतिक अर्थव्यवस्थाही दोलायमान स्थिती होती। जनसंघाचे संस्थापक सदस्य, भारतीय जनसंघाचे अध्यक्ष ते भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष बनलेल्या अटलजींनी त्याही वातावरणात देशाची प्रतिमा उंचावण्याचे कार्य केले। 1985-86 नंतर भारतीय जनता पक्षामध्ये गांधीवादी समाजवाद मागे पडत गेल्याचे सांगून दर्शने यांनी अटलजींच्या प्रतिभाशाली राजकीय कारकिर्दीवर प्रकाश टाकला। 1996, 98, 99 असे 3 वेळा अटलजींनी पंतप्रधान पद भूषवले। त्यांच्या कारकिर्दीमध्ये भारताने आर्थिक आघाडीवर मोठे काम केले। कम्युनिकेशनचे खाते स्वतःकडे घेत अटलजींनी कम्युनिकेशनचे ब्रिटिशकालीन कायदे बदलून दूरसंचार धोरणात आमूलाग्र बदल केले। अटलजींच्या या दृष्टिकोनामुळे भारतात कम्युनिकेशनची आर्थिक क्रांती झाली, यामुळे देशातील 100 कोटी जनता आज पेमेंटचा वापर करीत असून त्याचा पदोपदी प्रत्यय येत असल्याचे दर्शने यांनी सांगितले। मध्य रेल्वेवरून दिवसभरात लाखो प्रवासी उपनगरीय रेल्वे गाड्यांमधून प्रवास करत असतात। यामध्ये कर्जत, कसारा, कल्याण येथून ठाणे आणि मुंबई येथे रोज नियमित आपल्या कार्यालयीन कामासाठी बाहेर जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे। गेल्या काही वर्षात प्रवाशांची
वाढती गर्दी पाहता मध्य रेल्वे प्रशासनाकडून लोकल गाड्यांची संख्या वाढविणे, तिकीट काढतेवेळी होणारी गर्दी टाळण्यासाठी ऑनलाईन प्रणालीच्या माध्यमातून तिकीट काढण्याची व्यवस्था उपलब्ध करून देणे, तसेच ऑनलाईन पद्धतीने लोकल गाड्यांचे वेळापत्रक उपलब्ध करून देणे, गाडी नेमकी कोणत्या स्थानकात आहे याची व्यवस्था उपलब्ध करून देणे यासारख्या अनेक सुविधा मध्य रेल्वे प्रशासनाकडून देण्यात येतात. तर धावत्या गाडीतील प्रवाशांसाठी सोयीचे व्हावे म्हणून काही वर्षापूर्वी प्रत्येक डब्यात स्थानक नामदर्शक बसवण्यात आले. तर पुढील स्थानकात सांगणाऱ्या उद्घोषणा देखील सुरू करण्यात आल्या. यामुळे अत्यंत गर्दी असतात आणि बाहेरील स्थानक ही दिसत नसताना प्रवाशांना या सुविधेमुळे पुढील स्थानक कळण्यासाठी मोठी मदत होऊ लागली. मात्र आता या उद्घोषणा चुकीच्या होत असल्याने आणि अनेकदा नामदर्शकांमध्ये चुकीचे स्थानक दाखवत असल्याने प्रवाशांचा मोठा गोंधळ होतो. यामुळे आपण योग्य गाडीतच चढलो आहोत की नाही याची खातरजमा करण्यासाठी गर्दीमध्ये कोंडलेल्या प्रवाशांना गाडीच्या दारावर लटकणाऱ्या प्रवाशांकडून खातरजमा करून घ्यावी लागते आणि सध्या बहुतांश गाड्यांमध्येच हे चित्र दिसून येते. त्यामुळे रोजचा सावळा गोंधळ नियमित लोकलने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आपल्या प्रवासाचा एक भागच झाला आहे. मात्र बाहेरून येणाऱ्या आणि लोकलने फार कमी प्रवास करणाऱ्या प्रवाशांना हा गोंधळ भीतीदायक आणि संभ्रमावस्थेत टाकणारा आहे. त्यामुळे किमान धावत्या लोकल गाड्यांमधील उद्घोषणांमध्ये तरी गोंधळ नको अशा प्रतिक्रिया आता प्रवाशांमधून उमटू लागल्या आहेत. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयांची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. जिल्हा आरोग्य विभागाची वार्षिक आढावा बैठक नुकतीच पार पडली. यावेळी जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा सक्षम करण्यासाठी विविध उपाययोजना राबविण्याबाबत आढावा घेण्यात आला. तर मागील वर्षभराच्या कालावधीत जिल्ह्यात 17 बोगस डॉक्टर आढळल्याचे यावेळी समोर आले. याच पार्श्वभूमीवर जिल्हास्तरीय बोगस डॉक्टर शोध व पुनर्विलोकन समितीमार्फत खासगी सराव करणाऱ्या बोगस डॉक्टरांचा शोध घेण्याबाबत तातडीने उपाययोजना राबविण्याबाबत यावेळी उपजिल्हाधिकारी हरिचंद्र पाटील यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्यात. तसेच अंबरनाथ व शहापूर या ठिकाणी बोगस डॉक्टर नसल्याने संबंधित यंत्रणेला निकषाचा अवलंब करून आपल्या तालुक्यात बोगस डॉक्टर सराव करणाऱ्या डॉक्टरांचा शोध घेऊन गुन्हा दाखल करावा अशाही सूचना यावेळी दिल्यात. आरोग्य विभागाच्या माध्यमातून विविध उपाययोजना राबवण्यात येत असतात. यात विविध सुविधांचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक पार पडली. यावेळी उपजिल्हाधिकारी हरिचंद्र पाटील यांनी आरोग्य यंत्रणेचा आढावा घेतला. या बैठकीत महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजना, शालेय आरोग्य कार्यक्रम व जिल्हास्तरीय समन्वय समिती, जिल्हास्तरीय संसर्गजन्य आजार प्रतिबंध व नियंत्रण समिती, जिल्हास्तरीय प्राणीजन्य आजार समिती, वातावरणीय बदल व मानवी आरोग्य जिल्हास्तरीय टास्क फोर्स समिती, जिल्हा कुष्ठरोग शोध मोहीम, जिल्हास्तरीय बोगस डॉक्टर शोध व पुनर्विलोकन समितीमार्फत या विषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली. मुंबई नाशिक महामार्गावरील शहापूर घोटेघर जवळ भरधाव कंटेनरचे इतर 5 वाहनांना धडक दिल्याने विचित्र अपघात झालाय. या अपघातात 3 जणांचा मृत्यू झाला असून 14 जण जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार आज पहाटे 3:30च्या सुमारास भरधाव वेगात असणाऱ्या एका कंटेनरने समोरील 3 वाहनांसह दुसऱ्या मार्गिकेवरील एका बसला धडक दिली. या विचित्र अपघातात 3 बस प्रवाशांचा मृत्यू झालाय तर 14 जण जखमी झालेत. या जखमी झालेल्यांपैकी 8 जणांना ठाणे शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. तर 6 जण शहापूर येथे उपचार घेत आहेत. मृतांमध्ये एक पुरुष व 2 महिलांचा समावेश आहे. दरम्यान जखमी प्रवासी हे ट्रक, टेम्पो आणि बसमधील असून अपघाताची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी मिलिंद शिंदे, महामार्ग पोलीस केंद्राच्या छाया कांबळे, शहापूर महामार्ग पोलीस, शहापूर पोलीस आपत्ती व्यवस्थापन टीमचे सदस्य घटनास्थळी दाखल झाले असून मदत कार्य सुरू झाले आहे.
तसेच या प्रकरणी पुढील कार्यवाही सुरू असून महामार्गावरील अपघातग्रस्त वाहने बाजूला करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी. तर पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी. ठाणे दर्पण या वृत्तवाहिनीचे प्रसारण YouTube वर पाहायला विसरू नका.